श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण बाळा, मी तुझ्यासाठी अतिशय प्रेम घेऊन आलो आहे. तुझ्या जीवनात आनंदाची बातमी येणार आहे. तू आनंदी होशील. तुझे घरही आनंदी होणार आहे. तुझे कुटुंब एक फुलांनी भरलेली हसरी बाग होणार आहे. त्यामुळे आम्ही जो सांगणार आहे या मंत्राकडे तू दुर्लक्ष करू नको. हा मंत्र तू अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐक. हा मंत्र तुझ्यासमोर योगायोगाने आलेला नाही, तर हा मंत्र तुझ्यापर्यंत पोहोचणे ही स्वामींची योजनाच आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण ऐक. अर्धवट ऐकण्याचे पाप तू करू नकोस. स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण आज तुला अशी बातमी मिळणार आहे जे तुझे आयुष्य एक आनंदामध्ये बदलवून टाकणार आहे. खूप दिवसांपासून तू एका चांगल्या गोष्टीची वाट पाहत होता. तुझे मन खूप दिवसांपासून उदास होतं, पण आता तुझ्या मनाला आनंद मिळेल, कारण आज स्वामींच्या कृपेने तुझ्या दारात आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात जी बातमी आज तुला मिळणार आहे ती केवळ तुझ्या जीवनात आनंदच आणणार नाही, तर तुझ्या घरच्यांनाही सुखावेल. त्यांच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू आणेल. इतकी सुंदर आणि अनपेक्षित आणि समाधानदायक ही बातमी असेल. तुझं मन स्वामी असा धावा करेल. आजच्या याच गोष्टीसाठी तू कित्येक दिवस, कित्येक वर्ष स्वामींना तू प्रार्थना करत होता. त्या गोष्टीसाठी प्रत्येक रात्री डोळे मिटून स्वामींचे स्मरण करत होता. तीच गोष्ट आज पूर्ण होणार आहे. तू कधी कल्पनाही केली नसेल की ही इच्छा इतक्या लवकर पूर्ण होईल. पण स्वामी समर्थ जेव्हा आपल्या पाठीवर हात ठेवतात, ते अशक्य गोष्टी क्षणात शक्य होतात. तू कधीही खचून गेला नाहीस. कितीदा तुला संकटांना सामोरे जावे लागले, अडथळे आले, अपयश आले, पण तू अशाही बिकट परिस्थितीमध्ये तू चालत राहिलास. स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि म्हणूनच स्वामी तुला भरभरून आनंद देणार आहेत. हा दिवस तुझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील, कारण आजपासून तुझ्या नशिबाची संपूर्ण कूसच बदलणार आहे. जी व्यक्ती आज तुला फोन करेल, ज्या ठिकाणाहून बातमी येईल, ती काहीही असो, ती स्वामींच्या कृपेनेच आलेली असेल. म्हणूनच त्या बातमीला मान दे. त्यात तुझे उज्ज्वल भविष्य लपलेले आहे. तुझं घर, तुझे कुटुंब, तुझं आयुष्य सगळं सुखाच्या प्रकाशात उजळून निघणार आहे. तुझ्या आईवडिलांचे हसू बघायला तुला खूपच दिवस लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आज तुला बघायला मिळणार आहे, कारण जी बातमी फक्त तुलाच नाही तर सगळ्या कुटुंबाला आशेचा किरण देईल. ती बातमी नोकरीतील प्रमोशनची असेल, नोकरीची असेल, एखाद्या संधीची असेल, एखाद्या निर्णयाची असेल, किंवा कुठल्या तरी खूप जिव्हाळ्याच्या व्यक्तीकडून आलेली असेल. पण महत्त्वाचे म्हणजे ती बातमी स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच तुला मिळेल, कारण आजचा दिवस अतिशय अनमोल आहे, खास आहे. स्वामी म्हणतात जेव्हा तू अंतःकरणापासून मला कुठलीही गोष्ट मागतो, ती गोष्ट मी तुझ्यासाठी योजून ठेवतो. योग्य वेळ आली की देतो. आज तो क्षण आला आहे, ती अमूल्य गोष्ट तुला देण्याचा. आज तुझ्या हातात आनंद ठेवायला मी स्वतः येणार आहे. आज तुला हसू येईल, डोळ्यात पाणी येईल, मन घाई करेल, पण हे पाणी दुःखाचे नसेल, हे आभाराचं असेल, कारण स्वामींची कृपा जिथे असते तिथे आयुष्यातील अंधारही उजळून निघतो. तुझे जीवन प्रगतीच्या उच्च शिखरावर जाईल, जिथे तू स्वतःला खूपच भाग्यवंत समजशील. परंतु हे सर्व स्वामींच्या कृपेने झालेले आहे. तुझे मुलं बाळं त्यांच्या आयुष्यात प्रगती करतील, त्यांना स्वामी आशीर्वाद देतील आणि तुझे संपूर्ण कुटुंब सुखी होईल. तू कधीही ज्याची कल्पनाही केली नसेल इतके सुखी तुझे कुटुंब होईल, तू होशील आणि स्वामींचा आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी राहील. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः।